माझा आवाज मोठा की तुझा आवाज मोठा, हं. अशी जणू काही चढाओढ लागते. आजूबाजूचे लोकं पण ते छान एन्जॉय करत असतात. का रे, मी तर लग्नाच्या आधी हे सगळं घालत होते, तेव्हा तुला हं. सगळं छान दिसत होतं हं. आणि आता लग्नानंतर तुला माझे हे कपडे आवडत नाहीयेत. मग हे जेव्हा 3-4 महिने ती तिकडे राहिली, यांच्या हातात काही घरामध्ये डॉक्युमेंट्स लागले, तेव्हा त्यांना कळलं की हिला कन्सीव्ह होण्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपण जेव्हा ते खूप तुटायला लागतो आणि फक्त एक धागा शिल्लक आहे, तो एक धागा जोडण्याचा आपण प्रयत्न करतो. कालपर्यंत मी कसा फ्री बर्ड होतं. मला विचार मित्रांसोबत पार्टी करायला हां, जायचो. एक्झॅक्टली. मी चिल आउट करत होतो बरोबर. मस्त. समजा एखादा पार्टनर या काउन्सिलिंगसाठी तयार नसेल, तर एकाचेच काउन्सिलिंग करता येऊ शकतं का? तुला नाही पटलं ना बाई, येऊन जा तू अर्ध्या रात्री बॅग भरून. हो. तुझ्या ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सतत उघडे आहेत. आणि मग शेवटी नाईलाजाने आपली फसवणूक झाली आहे वगैरे हे सगळे प्रूफ जेव्हा त्याच्या हाती लागले. जेव्हा दोघांमध्ये वाद सुरू होतो, तेव्हा त्या वादाला शांत कशाप्रकारे करावे? आता 60, 65, 70 मध्ये सुद्धा डिव्होर्सला येतात. मॅरेज काउन्सिलिंग हे कुटुंबातील किंवा नात्यातील व्यक्तींकडून करणे चांगले, की कुटुंबाबाहेरील एखाद्या प्रोफेशनल समुपदेशकाकडून करून घेतले चांगले? त्या दोन्ही टेस्ट करण्यासाठी त्या हं. दोन्ही पार्टनरपैकी एक जरी डिनाय करत असेल ना, तुम्ही जे तो म्हणतोय किंवा ती म्हणतेय ते निमूटपणे ऐकून घ्या आणि अजिबात बोलू नका. आता मॅरेज काउन्सिलिंग दरम्यान दोन्ही कुटुंबातील व्यक्तींची उपस्थिती असणे आवश्यक आहे का? आई हो. काय म्हणते मुलाला, हं. "अरे ती कालची आली आणि मग आता सगळं तू तिच्याशी शेअर करणार. आता तुला आई-वडिलांची काही किंमत नाही राहिली आहे." आता लग्न म्हणजे काही 1, 2, 3 दिवसाचा इव्हेंट नाहीये हो, नाही ना. की जे तुम्ही लावून दिलं आणि जबाबदारीतून मोकळे झालात. आणि म्हणून आज अशी काही पिढी तयार झाली आहे, की मला लग्नच करायचं नाहीये. माझा पार्टनर मला समजूनच घेत नाही. ही जवळपास प्रत्येक विवाहित जोडप्याची तक्रार असते. पण ह्या छोट्या तक्रारीचे कधी मोठ्या भांडणामध्ये आणि त्या मोठ्या भांडणाचे कधी डिवोर्ससारख्या मोठ्या निर्णयामध्ये रूपांतर होते, हे कळतच नाही. तर अशा टोकाचे निर्णय घेण्याची आपल्यावर वेळ येऊ नये, यासाठी आपण काय करू शकतो? खूप सोपे आहे. विवाह समुपदेशन म्हणजेच मॅरेज काउन्सिलिंग. तर मॅरेज काउन्सिलिंग कशा प्रकारे केले जाते, त्याच्या कोणत्या स्टेप्स आहेत, टेक्निक्स आहेत, कोणती प्रोसेस आहे, किती सेशन्स घेतले जातात, अशा बऱ्याच प्रश्नांवरती आज आपण उहापोह केला आहे फॅमिली कोर्ट लॉयर, विवाह समुपदेशक ॲडव्होकेट शोभा सोमानी यांच्यासोबत. त्या जवळपास 10 वर्ष विवाह समुपदेशक आणि फॅमिली कोर्ट लॉयर म्हणून कार्यरत आहेत. आणि हो, असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला देखील विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळून जातील. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग आजच्या उहापोहला सुरुवात करूया. मॅडम, तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती. धन्यवाद प्रिया. थँक्यू. आज तुमच्या उहापोहच्या माध्यमातून मला माझे काही एक्सपिरियन्सेस, काही अनुभव जनतेला ऐकवायला मिळणार आहेत, त्यांच्याशी मला संवाद साधायला मिळणार आहे. याबद्दल मी खूप या उहापोहची खूप ऋणी आहे आणि माझं नॉलेज, माझं ज्ञान त्या क्षेत्रातलं जे काही थोडंफार आहे ते मी दुसऱ्यांशी शेअर करू शकते आहे. मला खात्री आहे की जी पण मंडळी किंवा जे पण कपल, पती-पत्नी ह्या सिच्युएशनमधून जात असतील, ती सिच्युएशन त्यांच्यासाठी खूप हार्मफुल असते. कोणती सिच्युएशन? म्हणजे वैवाहिक आयुष्यामध्ये त्यांच्या काहीतरी गुंतागुंत होती आहे की जी सुटत नाही आहे आणि ती त्यांच्यासाठी खूप पेनफुल असते. मला खात्री आहे की आपला हा पॉडकास्ट बघितल्यानंतर त्यांच्या बरेचसे डाऊट्स क्लिअर होतील आणि त्यांची नव्याने आयुष्याची सुरुवात होऊ शकते. नक्कीच मॅडम. मॅडम, मॅरेज काउन्सिलिंग तर आपल्याला माहितीच आहे, पण मॅरेज काउन्सिलिंग कशाप्रकारे घेतली जाते, त्याचे किती सेशन्स असतात किंवा ती किती इफेक्टिव्ह असते, याबद्दल आम्हाला सांगाल का? नक्कीच प्रिया. तर प्रिया, तुझा जो प्रश्न आहे की मॅरेज काउन्सिलिंग हे कशा पद्धतीने केलं जातं. हो. मॅरेज काउन्सिलिंग हे दोघांचंही केलं जातं. जेव्हा असं असतं की पती आणि पत्नी यांच्यामध्ये काहीतरी बिनसतंय, हे ज्यावेळेला लक्षात येतं, त्यांच्या काहीतरी खटके उडतायत, हे ज्यावेळेला लक्षात येतं, त्यावेळेला मग ते आमच्यासारख्या लोकांची, मॅरेज काउन्सिलरची, ज्याला मराठीत म्हणतात विवाह समुपदेशक, यांची मदत घेतात आणि त्यांच्याकडून काही कुठल्या मार्गाने, कुठल्या पद्धतीने आम्ही गेलो तर हे आमचं नातं जे आहे ते नातं आमचं पुढे जाऊ शकतं, या पद्धतीने ते प्रयत्न करतात. बरोबर. ही झाली मॅरेज काउन्सिलिंगची पद्धत. मग मॅरेज काउन्सिलिंग हे कसं केलं जातं? पती पत्नी हे दोघं जेव्हा असतात त्यावेळेला पतीचं एकदा, म्हणजे त्या मुलाचं एकदा त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, मुलीचं एकदा काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जातं. जेव्हा मुलगा सांगत असतो तेव्हा ती मुलगी समोर नसते,
जेव्हा ती मुलगी सांगत असते त्यावेळेला तो मुलगा समोर नसतो. दोघांचं स्वतंत्रपणे जे पण काही आहे ते तुम्ही मनमोकळेपणाने बोला. कारण तुम्ही एका काउन्सिलरकडे आलेलात. आपण म्हणतो की डॉक्टर आणि वकील हो यांच्याकडून कुठलीही गोष्ट लपवायची नसते. खरं म्हणून तुमच्या मनात जे जे काही आहे तुम्ही मोकळ्याने बोला आणि हम्म. आपण त्याच्यावरनं काहीतरी सोल्युशन काढूया. अशा पद्धतीने दोघांचं सुरुवातीला ऐकून घेतलं जातं. दोघांचं ऐकून झाल्यानंतर तिसरा सेशन जो घेतला जातो तो दोघांचा कॉमन असतो. अच्छा तिसरा जेव्हा मी कॉमन सेशन घेते त्यांचं, हम्म. त्यावेळेला हा तुझ्याबद्दल असं बोलतो किंवा ही तुझ्याबद्दल असं बोलते, हे तू चुकीचं वागतोयस, हे तू चुकीचं वागतीयस, हम्म. असं त्यांना कुठलाही काउन्सिलर, मी पण नाही आणि कुठलाही काउन्सिलर सांगत नाही. ते आमच्या प्रोफेशनल इथिक्समध्ये असतं की बरोबर ज्याने कोणी आपल्याला त्याची निजी जी काही गोष्ट आहे ती शेअर केली आहे, त्याचा हम्म. कॉन्फिडन्स आपल्याशी शेअर केला आहे, हो ती आपण दुसऱ्या, भलेही ती त्याची पत्नी आहे, तो तिचा पती आहे, तरी त्याला आपण ती एक आपलं प्रोफेशनल इथिक्स म्हणून आपण त्याला ते सांगू नये. हो ना त्या पद्धतीने मी दोघांनाही ते सांगत नाही की हा तुझ्याबद्दल असं म्हणतो किंवा ही तुझ्याबद्दल असं म्हणते. फक्त त्या दोघांवरून मी माझी काही मुद्दे तयार करते हम्म. आणि त्या मुद्द्यांवरून माझ्या लक्षात येतं की हे मॅरेज जे आहे, हे लग्न जे आहे ते वर्कआउट होणार आहे की नाही होणार आहे. हम्म. त्या पद्धतीने मग आम्ही पुढच्या कामाची सुरुवात करतो. हा तुझा त्यातला जो काही उपप्रश्न दुसरा होता तो, हो आणि तुझा तिसरा त्यातला उपप्रश्न आहे की किती सेशन करायला लागतात. तर बरोबर प्रिया, दुखणं जितकं जुनं तितके सेशन जास्त करायला लागतात. अच्छा आणि जर तुम्ही अगदीच प्रायर स्टेजला जेव्हा हम्म. लक्षात येतं हम्म. की 2-3 वर्ष झालीत लग्नाला, 3-4 वर्ष झालीत, पण हा असं वागत नव्हता हम्म. किंवा ही अशी वागत नव्हती, आत्ताशी हा फार चिडचिड करायला लागलाय, ही फार तनतन करायला लागली आहे, ही घराकडे लक्ष देत नाहीये, हम्म. फार बाहेर मैत्रिणींबरोबर फिरतीये, हम्म. किंवा हा आत्ताशी घरात मला वेळ देत नाहीये. हो हे जे काही आपल्या ज्या स्टेजला लक्षात येतं की नाही, त्याच स्टेजला आपण याची सुरुवात केली पाहिजे मॅरेज काउन्सिलिंगची. तर अच्छा. ते नक्कीच इफेक्टिव्ह ठरतं. पण होतं आपल्या इथे उलटं. हम्म. आपण जेव्हा ते खूप तुटायला लागतो आणि फक्त एक धागा शिल्लक आहे, तो एक धागा जोडण्याचा आपण प्रयत्न करतो. हो ना पण तो एक धागा जोडणं, जेव्हा तुमचे 99 धागे तुटलेले आहेत, बाप. तेव्हा तो एक धागा जोडणं हे खूप मुश्किल होऊन बसतं त्यावेळेला. खरं आहे पण पूर्वीच्या काळी मॅरेज काउन्सिलिंग ही संकल्पना नव्हती तरीही लग्न टिकायचीच ना मग आत्ताच या गोष्टीची का गरज भासू लागली प्रिया, पूर्वीच्या काळाची लग्न आणि आत्ताची लग्न हो. हे खूप बदलली आहेत ग. हम्म. पूर्वीच्या काळी घरातली कुणीतरी वडीलधारी मंडळी मुलगी बघायचे, मुलगा बघायचे, त्यांचा हो. बघण्याचा प्रोग्राम व्हायचा, म्हणजे अगदी चहापोहे वगैरे टाईपचा प्रोग्राम व्हायचा खरं आहे. आणि त्यांची लग्न व्हायची. हम्म, ही हम्म. पहिली गोष्ट. तेव्हा त्यावेळेला हे लव्ह मॅरेजेस किंवा करिअर किंवा एज्युकेशन, प्रोफाईल या काहीच गोष्टी नव्हत्या ग. हम्म. त्यावेळेला ती जी पिढी होती, म्हणजे जी आता ज्यांच्या लग्नाला आता 25, 30, 35 वर्ष झालेली आहेत, हम्म. ती जी आत्ताची पिढी आहे ती त्यावेळेला आर्थिक हम्म. सुबत्ता पण त्यांना नव्हती. त्या हो. आर्थिक त्या स्वतंत्र नव्हत्या. बरोबर एक आपण 100% जर का महिला बघितल्या, 100% महिला म्हणजे 100 महिलांमधल्या 20 महिला अशा होत्या की ज्या काहीतरी अर्थार्जनासाठी घराबाहेर पडत होत्या. हम्म. उरलेल्या 80 महिलांची डिपेंडन्सी ही घरच्या पुरुषावर होती. हम्म. त्यामुळे जरी त्यांना त्यावेळेला वाटलं की ह्या लग्नात आपलं काहीतरी घुसमटतंय, हम्म. आपलं मन लागत नाहीये, तरीही त्यांना त्या लग्नात तिथे राहावं लागलं. हा एक भाग झाला. बरोबर काही लग्न छान पण आहेत, मी असं म्हणत नाही की सगळीच लग्न तशी राहिली आहेत म्हणून, हम्म. पण काही लग्न छानही राहिली आहेत. कारण त्यावेळेला अर्थार्जन त्यावेळेला नव्हतं. आत्ताच्या मुली खूप सधन आहेत. हम्म. 2-2 लाख 3-3 लाख जेवढं मुलगा कमवतो, नवरा कमवतो, तेवढं तीही कमवते. हो म्हणून इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिपेंडन्सी संपलेली आहे. हम्म. पैशाने मी हवं ते विकत घेऊ शकते, हेही दोघांना माहिती आहे. बरोबर. अगदी भौतिक सुख, शारीरिक सुख, काहीही म्हणा तुम्ही, हम्म. मी पैशाने काहीही विकत घेऊ शकतो. ही दोघांची टेंडन्सी आहे. म्हणून मला तुझी गरज नाही आहे, तो म्हणतो मला तुझी गरज नाही आहे. हा एक दुसरा भाग झाला. तिसरा भाग, त्यावेळेला संयुक्त परिवार होते. हो. संयुक्त परिवार म्हणजे अगदी आई, वडील, बहीण, भाऊ, नंतर काका, काकू सुद्धा, वहिनी, असे 10, 12, 15 लोक एका घरात राहायचे. हो ना कोण कुठे मोठं व्हायचं काही कळायचं नाही त्यावेळेला, की हा मुलगा माझा एवढा एवढा होता आणि मोठा कधी होऊन गेला हे कळायचं नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती, जेव्हा माझा आवाज हम्म. माझ्या रूमच्या बाहेर नाही गेला पाहिजे, एवढी मर्यादा पाळली जायची. हो आता फ्लॅट संस्कृतीमध्ये आम्ही दोघंच राहतोय. दोघांमध्ये आधी 2 होते, आता 1 आलं आणि आता तर ते पण नको आहे, अशी सिच्युएशन झालेली आहे. आणि मग आमचा आवाज, माझा आवाज मोठा की तुझा आवाज मोठा, अशी जणू काही चढाओढ लागते. आजूबाजूचे लोक पण ते छान एन्जॉय करत असतात. हो हाही फरक आता झालेला आहे की बरोबर पूर्वीच्या काळी घरातली लोक ते मिटवण्याचा प्रयत्न करत होते. अगदीच रूमच्या बाहेर आवाज आला तर ते प्रयत्न करत होते मिटवण्याचा, आणि ते मिटतही होतं त्यावेळेला. हो ना ही एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर अजून एक म्हणजे पूर्वीच्या काळी आपली 3-4 भावंडं होती. हम्म.
3, 4, 5 वगैरे बहीण भाऊ असायचे. असायचीच. त्यामुळे हं. त्या लग्नात राहायचंच आहे मला. मी हं. इथून बाहेर निघून कुठेच नाही जाऊ शकत. हो. कारण आई वडिलांनी लग्न केल्या त्याच दिवशी सांगून दिलेलं असतं, हे तुझं माहेर आहे, माहेरपणासाठी 4 दिवस यायचं, आनंदात राहायचं आणि परत तुझ्या घरी जायचं. हं. ते हिंदीत म्हणतात तसं, इस घर से तेरी डोली गई है, उस घर से तेरी अर्थी निकलेगी. तो बरोबर. अशा पद्धतीने ही समज आधीपासूनच तिला दिलेली असते. आज काय झालेलं आहे, आज आई वडील मुलांना म्हणतात, तुला नाही पटलं ना बाई, येऊन जा तू अर्ध्या रात्री बॅग भरून, हो. तुझ्या ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सतत उघडे आहेत. हं. हे जे काही सगळं परिस्थिती आणि प्रकरण बदललेलं आहे, त्यामुळे आज हं. काउन्सिलिंगची गरज भासायला लागलेली आहे, की आमची ह्या गोष्टीवरून खटके उडत आहेत, त्या गोष्टींवरून खटके उडत आहेत. हं. आणि म्हणून आता काउन्सिलिंगची गरज भासायला लागली. हा पूर्वीचा आणि आत्ताच्यामध्ये खूप मोठी तफावत झालेली आहे. पूर्वीच्या काळी लग्न हं. टिकत होती, हं. हा आपला प्रश्न होता, हो. की ज्यावेळेला काउन्सिलिंगची गरज पडत नव्हती का. पण जी लग्न, ह्या पण विचार करणं गरजेचं आहे, की हं. जी लग्न टिकत होती ती लग्न खरंच हॅपी मॅरेजेस होते का. हं. ते लग्न खरंच ते मनापासून त्यांनी ते बंध सगळे पाळले होते का. कारण जसं आपण बोलतोय की 100पैकी 80 बायका ज्या होत्या हं. त्यांना अर्थार्जनाचं कुठलंही साधन नव्हतं. हो. 20 बायका होत्या, त्याच फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम होत्या, की त्या त्यांचे डिसिजन घेऊ शकत होत्या किंवा त्या या पद्धतीचं स्ट्रॉंग पाऊल उचलू शकत होत्या हं. वगैरे. बाकी 80% लोकांची, 80% महिलांची जी काही डिपेंडन्सी होती ती घरातल्या पुरुषावर होती. आणि मग त्यावेळेला जर आपल्या हातात पैसा नाही आहे, पदरात मुलं आहेत, हं. मग यांना घेऊन आपण जाणार कुठे. हो. म्हणून इच्छा नसताना सुद्धा बऱ्याच महिला अशा होत्या हं. आणि बरेच पुरुषही होते, मी महिलाच म्हणते असं नाही आहे, हं. बरेच पुरुषही असे होते की जे या विवाह संबंधात राहिले होते त्यावेळेला. आणि आता एक 20, 25, 30 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे लग्नाला. मुलं मोठी झालेली आहेत, छोट्याची मोठी झाली आहेत, कमवती झाली आहेत, नवरा पण बऱ्यापैकी स्टेबल आहे, त्याने बऱ्यापैकी पैसा कमवला आहे, 2-4 प्रॉपर्टीज आहेत, बँक बॅलन्स आहे, पैसा हं. अडका आहे. हं. आता ती स्त्री ते पाऊल उचलतीये की बाबा मी 20-25-30 वर्ष मी इथे काढलीत, कशी काढली मला माहिती आहे. आता माझी जी काही पुढची उरलेली, मी आता 50शीत आहे, 60ीत आहे, उरलेली जी काही माझी एक 10, 15, 20 वर्षाचं आयुष्य आहे ते मला आता चांगलं जगू देत. आणि मग ह्या पद्धतीचे कपल हं. आता डिवोर्ससाठी येत आहे आणि त्या डिवोर्सला नाव दिलं गेलं आहे ग्रे डिवोर्स. हं. तिला माहिती आहे आता नवऱ्याकडे 4 प्रॉपर्टीज आहेत, त्यातला हो. एक फ्लॅट देऊन टाक मला राहिला, तुझ्या ऐपतीप्रमाणे मला 1,000 करोड, 50 लाख जे काही हं. आहेत, हं. समोरच्या माणसाची पेईंग कॅपॅसिटी कशी, हे आता बायकोला 25-30 वर्षात सगळं गणित आहे तिच्याकडे, सगळं तिला माहिती आहे. हो. त्या पद्धतीने ती डिमांड करते, एवढं मला देऊन टाक, तूही मोकळा मीही मोकळे, जगू दे मला माझ्या मनाप्रमाणे. हं. तेवढे ती घेते आणि मग तो त्याही वयामध्ये आता 60, 65, 70मध्ये सुद्धा डिवोर्सला येतात. हं. आत्ता माझ्याचकडे एक केस चालू आहे, जी हं. बाई आहे 57, वय वर्ष 57 हो. आणि त्याचं वय वर्ष आहे 62 हं. आणि ते आता डिवोर्ससाठी आलेले आहेत. बापरे. तर ह्या पद्धतीने आता त्याला नाव दिलं गेलं ग्रे डिवोर्स. हं. त्यालाही बरीच कारणं आहेत, त्याच्यामागे बरेच ॲस्पेक्ट्स आहेत, पुढे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील हेही आहे. हं. फक्त आता आपला वेळ आज मर्यादित आहे, कारण हा आज आपण पॉडकास्ट जो बनवतोय तो कपल काउन्सिलिंगसाठी आहे, म्हणून बरोबर. मी इथे त्याच्यासाठी जास्त वेळ घेत नाही. हवा असेल तर आपण त्याच्यावरतीही पॉडकास्ट बनवू शकतो. नक्कीच. तुम्हाला जर ग्रे डिवोर्स या विषयावरती एक स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये ग्रे टाईप करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आम्ही हा स्पेशल एपिसोड खास तुमच्यासाठी घेऊन येऊ. आता तुमच्या अनुभवामध्ये मॅरेज काउन्सिलिंगची गरज असणारी जोडपी कोणत्या प्रकारात मोडतात, लव्ह मॅरेजमध्ये की अरेंज मॅरेजमध्ये? तसं मला स्पेसिफाय करणं थोडंसं अवघड आहे, अच्छा. पण लव्ह मॅरेजवाल्यांनाही तेवढीच गरज आहे. हं. आत्ताच मी काल परवा माझा एक म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स फाईल केला. ओके. छान मुलगी वेस्ट बेंगॉलमधली होती, मस्त अगदी त्या टाईपची, कलकत्ता वगैरे साईडची हं. बेंगॉली मुलगी होती, गोरी गोरी, छान केसं विसं वगैरे, खूप सुंदर दिसायला. आणि मुलगाही खूप छान होता, त्याचाही खूप तो याच्यामध्ये होता, आय थिंक तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होता. ओके. ॲब्रॉडमध्ये त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे इव्हेंट्स असायचे. हं. आणि तो मला म्हणाला की मॅडम माझे वर्षातले 52 फ्लाईट्स बुक असतात. म्हणजे दोघंही असे इतके वेल क्वालिफाईड होते, हो. दोघंही फ्रॉम सिन्स 6 इयर्स, हं. मागील 6-7 वर्षांपासून दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते. हं. 2 वर्षापूर्वी त्यांनी लग्न केलं अच्छा. आणि लग्न केल्यानंतर त्यांना ते कळलं की आता हे वर्क होत नाहीये. हो.
मग ते माझ्याकडे डायरेक्ट डिवोर्ससाठी आले, पण त्यांचं एवढं एकमेकांच्या प्रती रिस्पेक्ट पण फार. हाही तिला खूप रिस्पेक्ट देतोय, ती पण त्याला खूप रिस्पेक्ट देते, की जो आता पती पत्नीमध्ये हरवलेला दिसतोय खरं. एकत्र राहताना सुद्धा. तर म्हटलं तुमच्या दोघांमध्ये रिस्पेक्ट एवढा चांगला आहे, हम्म. तुम्ही दोघं इतके छान दोघं बरोबर येताय, बरोबर माझ्याशी चर्चा करताय तुम्ही, आपण एक 6 महिने देऊया ना ह्या तुमच्या रिलेशनला, आपण बघूया हे वर्क होतंय का पुढे, मला थोडे प्रयत्न करू द्या तुमचे हो. सगळे. तो म्हणाला मॅडम आमचे सगळे प्रयत्न करून झालेत आणि याच्यामध्ये आता पुढे काहीच होणार नाहीये. अरे म्हटलं हे बघ XYZ, मी नाव नाही सांगणार त्याचं, म्हटलं हे बघ मिस्टर X, तू मला 6 महिने दे. ती होती, तिला म्हटलं मिसेस Y तुम्ही मला 6 महिने देऊ शकता का. दोघंही त्या गोष्टीला तयार नव्हते. अरे म्हणजे 6 वर्षाचं त्यांचं रिलेशनशिप होतं ते याच्यात होते, प्रेमात होते. आणि तरीही 6 वर्षानंतर वर्षभर 2 वर्ष विवाहात राहून सुद्धा त्यांना शेवटी डिवोर्ससाठी तिथे यावं लागलं. त्यामुळे असं आपण सांगू शकत नाही की लव्ह मॅरेजमध्ये याची गरज आहे की अरेंज मॅरेजमध्ये आहे. हो ना. अरेंज मॅरेजमध्ये काय असतं की सगळंच नवीन असतं मला. हो. मी ज्याच्याशी पूर्ण आयुष्य पुढची 60-70 वर्षाचं प्लॅनिंग केलंय, खरं. 2-3 भेटींमध्ये, 3-4 भेटींमध्ये, ज्या माणसाला मी 3दाच भेटली आहे आणि त्याच्याशी मी माझी रूम 50 वर्ष शेअर करणार आहे, त्याचं घर शेअर करणार आहे, हे सगळं माझ्यासाठी आहे. म्हणून मला थोडीफार तिथे कुठेतरी आहे की बाबा हो ॲडजस्टमेंट करायला लागेल. आपण नवीन घरात चाललेलो आहोत, ती लोक आपल्याला ओळखत नाहीयेत, आपण त्यांना ओळखत नाही आहोत, तर ही थोडाफार एक्सेप्टन्स त्याच्यामध्ये असतो. अरेंज मॅरेजमध्ये असतो. लव्ह मॅरेजमध्ये तुला तर माहिती आहे सुरुवातीपासून मी अशीच आहे आणि म्हणून तू मला जशी आहे तशी एक्सेप्ट केलेली आहे आणि मी तशीच राहणार आहे. त्यात बदलण्याचा जो काही पवित्र आहे तो पवित्रा त्यांचा खूप कमी असतो लव्ह मॅरेजच्या याच्यामध्ये जर विचार केला तर. म्हणून दोन्ही यांना त्याची गरज आहे. लव्ह मॅरेजला पण गरज आहे, अरेंज मॅरेजला पण गरज आहे. फक्त अगेन तेच जे आपण पहिल्या पॉईंटमध्ये बोललो, जेव्हा लक्षात येईल त्याच वेळेला आपण ती मदत घेतली तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. मॅरेज काउन्सिलिंग करताना असे कोणते मुद्दे असतात की ज्यावर पती पत्नींचे खटके उडतात, वाद होतात? आत्ताच आपण जसं बोललो लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज, हो. तर आत्ताच जसं मी ते एक उदाहरण सांगितलं तसंच एक उदाहरण आत्ताच जस्ट एक 15 दिवसापूर्वी आई आणि मुलगा दोघं माझ्याकडे आले होते. आई वडील तिकडे कोकणात राहतात, तिकडे अच्छा. त्यांचं घर आहे, शेती बरं. वगैरे आहे. मुलगा इथे कुठेतरी वाकडला राहतो, दोघंच जण राहतात. जस्ट 2-2.5 वर्ष झालीत लग्नाला, ती मुंबईची आहे मुलगी. आणि आई आणि मुलगा आले आणि मला म्हणाले की असं असं आहे मॅडम, आता पुढे आम्ही काय करायला पाहिजे. म्हटलं झालं काय. म्हणे काहीच नाही हो, आम्ही इथे कुणीच नसतो, आम्ही दोघंही इथे नसतो, दोघंच जण राहतात छान घरात, फ्लॅट आहे छान वगैरे, मस्त राहायचं, चांगलं कमवतात. पण आता 3 महिने झाले ती माहेरी जाऊन बसली आहे, 4 महिने झाले जवळजवळ ती माहेरी जाऊन बसली आहे. अरे म्हटलं बापरे. झालं काय. तो मुलगा मग बोलायला लागला की झालं काहीच नाही मॅडम, आत्ता आम्हाला मागच्या शनिवारी लवासाजवळ एक रिसॉर्ट आहे, रिसॉर्टला जायचं होतं. आणि रिसॉर्टला जातेवेळी तिने असं थोडंसं काय म्हणतात त्याला तुमच्या कोल्ड शोल्डर वगैरे टाईपचं काहीतरी तिने घातलं आणि खूप पातळ पण होतं. म्हणून मी तिला असं म्हटलं की अगं तिथे खूप थंडी आहे, मी आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये माझ्या दुसऱ्या मित्रांबरोबर गेलो होतो आणि तिथे खूप थंडी आहे, तू हे कपडे तिथे घालू नकोस. बस तिला त्याच्यावरनं राग आला, तू माझ्या स्वातंत्र्यावर गदा घालतोयस आणि बापरे. मी नाही राहू शकत तुझ्या इथे तुझ्या बरोबर. त्या क्षुल्लक कारणावरून आई रडून मला सांगायला लागली, मॅडम एवढंसं कारण पुरतं का हो घटस्फोट घ्यायला. बापरे. म्हटलं अहो काहीच कारण लागत नाहीत घटस्फोट घ्यायला. की म्हणे अहो क्षुल्लक मुलगा काहीच म्हणायला नाही की बाबा तू कपडे हे घालू नकोस, तिथे खूप थंडी आहे. ठीक आहे, आता इथे त्याने पण सांगितलं, तिने पण थोडंसं ॲडजस्टमेंट म्हणून ठीक आहे ना रे, मी वरनं शॉल घेते, मी वरनं श्रग घालते, एखादा कोट घेते, तिथे मला जेव्हा थंडी वाजेल तेव्हा मी घालून घेईन, बरोबर घेते, काहीतरी मी carry करते. संभाषणातून काहीतरी Exactly, उत्तर मिळू exactly. शकतंच ना. त्या मुद्द्यावर आपण पुढे येणारच आहोत की बरोबर. जिथे कन्व्हर्सेशन थांबतं तिथे हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. हो. तिने तिथे असं म्हणायला हवं होतं की मी घेते ना, बरोबर तिथे मी घालीन, आता मला नाही वाटत ते घालावं, आता मला आहे तशी येऊ देत, बरोबर. थंडी वाजल्यानंतर मी घालीन. पण नाही, ती 4 महिने झाले तिथे जाऊन बसली, नोटीस पाठवली तिथून लगेच वगैरे आणि मग आमची पुढची प्रोसेस सुरू झाली. तर ह्या पद्धतीने सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आता हल्ली पेहराव. आणि मग त्यावेळेला ती मुलगी काय म्हणते, का रे मी तर लग्नाच्या आधी हे सगळं घालत होते तेव्हा तुला सगळं छान दिसत होतं आणि आता लग्नानंतर तुला माझे हे कपडे आवडत नाहीयेत. हे लव्ह मॅरेजमध्ये मोस्टली जास्त होतं की तिथे याच्यावरून पण खटके उडतात. बरोबर. सेकंड थिंग, आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजनामध्ये एक जण काहीतरी बचत करणारा असतो, दुसरी खूप उधळपट्टी करणारी असते. बरोबर. तिथे त्यांचं बॅलन्सिंग व्हायला पाहिजे. जर तुला माहितीये ना बाबा की ही उधळपट्टी करणारी आहे, हिला सगळं ब्रँडेड हवं असतं आणि ते सगळं माहिती असताना तू एक्सेप्ट केलंयस ना, मग तू तिला आता आहे तशी स्वीकारली पाहिजेस.
बचत करण्याची जबाबदारी तुझी आहे, हम्म. खर्च करण्याचं काम तिचं आहे. आता हे तू बघ, याच्यावरून तुम्ही भांडणं आता करता कामा नये, हे तुला पहिले माहिती होतं हो सगळ्या गोष्टी. हो ना. तसंच हिला जर का माहिती आहे की याच्या घरात थोडंसं ट्रेडिशनल वातावरण आहे हम्म. आणि शक्यतो लव्ह मॅरेजेस जी होतात, जर आपण 10 लव्ह मॅरेज बघितले तर 10 पैकी 8 ही इंटरकास्टच असतात हो बऱ्यापैकी. खरं आहे. आणि इंटरकास्ट म्हटलं की तिथे रूढी, परंपरा, कल्चर, नंतर राहणीमान, खाणं पिणं, ह्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या बदलतात, असतात. सगळ्याच बदलतात. हम्म. म्हणजे अगदी खाणं पिणं सुद्धा बदलतं. हो मग तुला माहिती आहे ना, तू आता एक अशा फॅमिलीमध्ये लग्न हम्म. करून आली आहेस, तर तुला यांचं सगळं स्वीकारायला लागेल. ठीक आहे, तुला ते म्हणत नाही की आम्ही व्हेज आहोत म्हणून तू पण पूर्ण व्हेज हो, पण हम्म. घरात नाही चालत, तर तू बाहेर तुझ्या इथे खाऊ शकते जे काही करायचं आहे ते. हो त्याच्यावरून सुद्धा इथे म्हणजे जे काही कल्चर वगैरे आहे त्याच्यावरूनही तिथे खटके उठतात. आर्थिक नियोजन नसतं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे असं सांगता येईल की स्वायत्तता हवी असते, हम्म. की जी स्वायत्तता आता लग्नामध्ये हिरावून घेतली जाते असं मुलींना वाटतं. वाटतं. असं मुलींना वाटतं, मुलांनाही वाटतं. असं मी हम्म. मुलींचंच बोलते असं नाही की मुलांनाही वाटतं की बाबा हम्म. कालपर्यंत मी कसा फ्री बर्ड होतं, मला मित्रांसोबत पार्टी करायला हां, जायचो. एक्झॅक्टली, मी चिल आउट करत होतो मस्त, बरोबर. मला विचारायला लागत आता नव्हतं. कुठेतरी मला आता मी खूप बंधनात मी गुंतलोय. अडकलोय. हां, आता मी खूप गुंतलोय, मला प्रत्येक वेळेला हिची परमिशन घ्यावी लागते. घ्यावी लागते. तर या सगळ्या गोष्टींवरून आधी ते सगळं बरं वाटतं, हम्म. पण मग ते थोड्या दिवसानंतर ते थोडंसं त्याला वियर्ड रूप येत जातं की हे काय तुझं नेहमीचंच. हो ना. ठीक आहे, जातोय मी मित्रांबरोबर, जाऊ दे ना. हम्म. आणि मग त्याच्यातनं ते खटके उडायला लागतात. तर हे काही छोटी छोटी कारणं असतात, कारणं खूप छोटी असतात. हो आम्ही जेव्हा पिटिशन तयार करतो, ते पिटिशन तयार करताना आमच्या लक्षात येतं की राव, कारणं किती छोटी आहेत की ज्याच्यासाठी त्यांनी इथपर्यंत यावं अशी ही काही कारणच नाही आहेत मुळात. हम्म. म्हणजे क्षुल्लक कारणावरून मोठा निर्णय घेतला मोठा जातो. निर्णय घेण्यापर्यंत ते जातात. फक्त काय होतं, ती कडीला कडी जोडली जाते. हम्म. जसं आपण परत अगेन मी त्याच पॉइंटवर आहे, सुरुवातीला गेलो नाही, हम्म. मग तो एक इन्सिडन्स असा झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, कडीला कडी जोडली जाते आणि मग ते इन्सिडन्स वाढत जातात. बरोबर. ती साखळी बनून साखळी बनून कधी मग त्याचा गळफास लागतो त्याचा हे गळफास, कळतच नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट, कधी त्याचा गोफ होतो आणि गळफास लागतो हेच कळत नाही. हो ना. Correct. बरोबर. समजा एखादा पार्टनर या काउन्सिलिंगसाठी तयार नसेल तर एकाचेच काउन्सिलिंग करता येऊ शकतं का? नाही तसं ओके. एकच, कारण ते जे तुम्हाला पुढे मार्गक्रमण करायचं आहे हं. ते तुम्हाला दोघांना मिळून करायचं आहे. आणि प्रत्येक जण हा स्वतःच्या बाबतीत जज असतो हम्म. की हो, माझं तर काही चुकतच नाहीये, तिचं चुकतंय तिने जावं, हो. ती म्हणेल माझं तर काही चुकतच नाहीये, त्याचं चुकतंय त्याने जावं. हम्म. पण असं होत नसतं. मे बी 100 पैकी 80 चुका पहिल्याच्या असतील, 20 तर दुसऱ्याच्या आहेत. हो ना. मग त्या 20 तू सुधार ना, त्याच्यासाठी तर तुला तिथे जायला हवं, हम्म. काउन्सिलरकडे जायला हवं त्यासाठी तुला. अशा पद्धतीने दोघं जण जेव्हा आमच्या समोर असतात हम्म. त्याच वेळेला ते काउन्सिलिंग इफेक्टिव्ह ठरू शकतं. आणि जेव्हा ते दोघं स्वतः होऊन आमच्या समोर येतात हम्म. तेव्हा माझं पहिलं वाक्य त्यांना हेच असतं की तुम्ही दोघं जण याच्यासाठी आला आहात आणि म्हणजेच तुम्हाला हे नातं पुढे चालवायचं आहे, ते टिकवायचं. हे नातं पुढे तुम्हाला टिकवायचं आहे, हम्म. म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेलात, तर हे नक्कीच वर्क करेल. त्यामुळे बरोबर. एक जण काउन्सिलिंगला जाऊन त्याचा उपयोग काहीच होत नाही. हम्म. असंही होतं की मग ते जबरदस्ती करून ती त्याला घेऊन येते हम्म. किंवा तो तिला घेऊन येतो, हो. पण आल्यानंतरही ते तिथे खुश नसतात. तिथे आल्यानंतरही ते हेच म्हणतात, मला तर यायचंच नव्हतं हो तुमच्याकडे, हिने आणलं म्हणून मी आले. ती म्हणते की याने आणलं म्हणून मी आले, मला तर यायचंच नव्हतं. आणि बरोबर. जेव्हा तुम्ही ही एवढी निगेटिव्हिटी घेऊन तिथे येताय हम्म. तेव्हा ती निगेटिव्हिटीच तुमच्यावरती काम करणार आहे ना. हो ना. म्हणजे तुम्हाला पुढे पॉझिटिव्ह व्हायचंच नाहीये, तुम्हाला काम करायचंच नाहीये. बरोबर. तुम्ही जरी फिजिकली तिथे अवेलेबल आहात, पण हम्म. ती गोष्ट सुधारण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर कामच करायचं नाहीये. खरं आहे. त्यामुळे मग त्याचा काही इफेक्ट होत नाही जरी येऊन गेलेत ते तरी. हम्म. हो, जेव्हा दोघं जण स्वखुशीने येतात की मॅम हमारे ये प्रॉब्लेम्स है, हम्म. हमें इसमें से आप बाहर निकालो, दॅट टाइम दॅट विल वर्क. हो. माझ्या पाहण्यामध्ये एक कपल आहे ज्यामध्ये एका पार्टनरला सिरियस हेल्थ इश्यू आहे आणि जो की लग्नापूर्वी लपवला होता. तर लग्नानंतर हा सिरियस इश्यू समजल्यानंतर त्या व्यक्तीने डिवोर्स फाईल केला. तर अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये यासाठी कोणती काउन्सिलिंग किंवा काही उपाय आहेत का? नाही प्रिया, यासाठी काउन्सिलिंगने तर हे क्युअर होणारं नाही आहे. हम्म. काउन्सिलिंगने आपण तुमचे स्वभाव चेंज करू शकतो, तुमच्या हॅबिट्स बदलू शकतो, नंतर तुमचं जे काही रिस्पेक्ट एकमेकांच्या प्रती, फेथ, हे जे काही आहे ते आपण बदलू शकतो. पण हे जे सिरियस हेल्थ इश्यू जे तू सांगितलेस हो. ते आपण काउन्सिलिंगने नाही चेंज करू शकत. बरोबर. आणि अशा जसं तू सांगितलंस की त्या पद्धतीने आमच्याकडे अशा बऱ्याचशा केसेस येतात. आत्ता मी जे त्या मुलाचं जे उदाहरण सांगितलं होतं, 3 वर्ष लग्नाला झाली आणि कपड्यांचं जे उदाहरण आपण सांगितलं, हो. त्या मुलीला
प्रेग्नन्सीमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम येणार होता, हो. म्हणून ती लग्नापासून प्रेग्नन्सीसाठी तयारच नव्हती, अरे बापरे. की मी अजून रेडी नाही आहे, मी अजून फिजिकली रेडी नाही आहे मूल कॅरी करण्यासाठी हम्म, हम्म, किंवा त्या मुलाचं व्यवस्थित संगोपन करण्यासाठी हम्म. मी अजून फिजिकली रेडी नाही आहे. मग हे जेव्हा 3-4 महिने ती तिकडे राहिली, यांच्या हातात काही घरामध्ये डॉक्युमेंट्स लागले, तेव्हा त्यांना कळलं की हिला कन्सीव्ह होण्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. बापरे. हे सुद्धा खूप खूप सिव्हिअर आहे की जे लपवलं जातं. नंतर दुसरं असंच एक की पार्टनरला खूप मोठा प्रॉब्लेम होता, किडनी प्रॉब्लेम होता, हम्म, हम्म, आणि तो किडनी प्रॉब्लेम जो आहे तो लपवला गेला त्याच्यापासून, एक्सपासून, हम्म. आणि लग्न केलं गेलं. आता लग्न म्हणजे काही 1-2-3 दिवसाचा इव्हेंट नाहीये हो, नाही ना. की जे तुम्ही लावून दिलं आणि जबाबदारीतून मोकळे झालात. बरोबर. नाही, आणि ती तुमचं अपत्य आहे, ते तुम्ही त्याला सांभाळणार आहात, तुम्ही त्याची जबाबदारी घेणार आहात. हम्म. तो जो लग्न करून नेणार आहे त्याची जबाबदारी नाही आहे ती की त्याला आहे त्या अवस्थेत सांभाळणं. हो. त्याला तर पुढचं आयुष्य 50-60 वर्षाचं तिच्याबरोबर काढायचं आहे, हम्म. पण त्याला त्या गोष्टीमध्ये पूर्णतः फसवलं गेलं. बरोबर. आणि त्याचा कमवत होता, भरपूर कमवत होता तो, पण तो आजारच एवढा सिव्हिअर होता, त्या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी त्याला महिन्याकाठी 60-70 हजार रुपये खर्च करावा लागत होता आपल्या बायकोवरती. हम्म. आणि मग शेवटी नाईलाजाने आपली फसवणूक झाली आहे वगैरे हे सगळे प्रूफ जेव्हा त्याच्या हाती लागलेत, हम्म. त्याने आपला डिव्होर्स फाईल केला. पण अच्छा. दोघांचंही आयुष्य तर ठीक आहे ना, बरबादच झालं ना. हो. घरच्यांनी लग्न लावून तरी काय केलं, नाही लपवायला पाहिजे असं. बरोबर. तर याची आपण जी काही प्रिकॉशन जी आहे ती प्रिकॉशन आपण लग्नानंतर घेण्यापेक्षा लग्नापूर्वी ह्या गोष्टी सगळ्या आपण करून घेतल्यात ना, तर ते दोघांसाठी आणि दोन्ही कुटुंबासाठी खूप फायदेशीर असतं. त्याच्यामध्ये लग्नापूर्वी करून घेणाऱ्या बऱ्याचशा टेस्ट आहेत की ज्या आपण, जर काही आपल्याला प्रीमॅरिटल वरती जर तुम्हाला एखादा पॉडकास्ट हवा असेल, तसे विवरणा पण हवे असतील तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकावं त्यांनी. आपण त्याच्यावरही एक सेपरेट पॉडकास्ट शूट करूया हो. की त्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या प्रीमॅरिटल केल्यात तर आज जे जे काही फॅमिली मॅटर्स वाढलेले आहेत ते तितके वाढणार नाहीत. आणि कुटुंब संस्था जी आहे, विवाह संस्था जी आहे, जी आज म्हणतायत की बाबा माहित नाही 20 वर्षांनी विवाह संस्था राहणार आहे की नाही, हो. तर ती सस्टेन होईल 15-20 वर्षाने, त्याला ते लास्टिंग असेल. त्याच्यासाठी आपल्याला प्री मॅरिटल करताना ह्या सगळ्या टेस्ट करून घेणं हे खूप गरजेचं आहे. मग मे बी त्यावेळेला दोघांपैकी दोघांनाही वाईट वाटलं तर तू माझी ही टेस्ट कशी करून घेते, माझ्या ह्याच्यावरती तुला ॲबिलिटीवरती काही शंका आहे का, हो. किंवा ती पण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकते, घेऊ दे, भलेही घेऊ दे. त्यात तुमची 2 दिवस भांडणं झाली तरी चालतील, हो. पण त्या करणं खूप गरजेचं आहे. आणि जर मी तर क्लिअर म्हणेल, त्या दोन्ही टेस्ट करण्यासाठी त्या दोन्ही पार्टनरपैकी एक जरी डिनाय करत असेल ना, त्यांनी त्या रिलेशनशिपमध्ये पुढे जाऊ नये. अच्छा, म्हणजे पुढे कंटिन्यू करू पुढे नये ते कंटिन्यू करू नये. relationship. ओके. तिथेच ती काहीतरी गोम आहे. जर मी क्लिअर आहे, मी आज क्लिअर आहे, मी आज प्युअर आहे, तर मला कुठल्याही टेस्ट तुम्ही सांगा ना, आणि कुठेही सांगा, मी कुठेही करायला यायला तयार आहे, बरोबर. कारण माझ्यामध्ये काही खोटच नाहीये. तो तेवढं कुठेतरी ते- लपवण्याचा भाग येतो, Exactly. म्हणजे खरंच काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम आहे बरोबर. तर जो की त्या- लपवला जात ते आहे. त्याच वेळेला आपण ओळखायचं आणि तिथेच आपण त्याला फुल स्टॉप द्यायचा, आणि बाबा तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जाणार. खरं. तर हे आपण सगळं प्री मॅरिटल मध्ये करू शकतो. आणि मी ऑलरेडी करते, जेव्हा प्री मॅरिटल काउन्सिलिंग करते त्यावेळेला मी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करते. तुम्हाला जर प्री मॅरिटल काउन्सिलिंगबद्दल एक स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला मॅरेज म्हणून टाईप करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आम्ही प्री मॅरेज काउन्सिलिंगचा एक सेपरेट व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येईल. मॅरेज काउन्सिलिंग हे कुटुंबातील किंवा नात्यातील व्यक्तींकडून करणे चांगले की कुटुंबाबाहेरील एखाद्या प्रोफेशनल समुपदेशकाकडून करून घेतले चांगले? आपला मागे एक प्रश्न झाला, तू मला आधी विचारला होता की संयुक्त कुटुंब, हो. त्यावेळेला घरातल्या घरात समुपदेशन होत होते, तिथपर्यंत ते ठीक होतं. आता सिच्युएशन खूप बदलली आहे. नात्यातल्या व्यक्तींना इन्व्हॉल्व करणं म्हणजे कुठेतरी तिथे बायसनेस येतो तिथे. राईट. जर हिच्या आईवडिलांना आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं तर त्यांना तर आपली मुलगी बरोबरच वाटणार, त्यांनी 22, 25, 27 वर्ष मुलीला सांभाळली आहे, हो ना. आणि आमची मुलगी तर योग्यच आहे, आणि ते जसे असतात तशी ती मुलगी असते, खान तशी माती ज्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीने ते असतं. त्यामुळे ते तिची बाजू घेणार. मुलाचे आई वडील असतील तर ते मुलाचीच बाजू घेणार. आमचा मुलगा असा नाही आहे, तो चांगलाच आहे, तुझ्यातच सुधारणा करण्याची गरज आहे. राहिलंच पुढे अजून बहीण, भाऊ, वहिनी, दाजी, आणि उरलंच तर काका, काकू, आत्या, मामा सगळेच तिथे सहभागी होतात त्या चर्चेमध्ये. 2, 3, 4 चर्चा होतात. 1-2 मिटिंगा हिच्या घरी होतात, 2-3 मिटिंगा त्याच्या घरी होतात. सगळे 10, 12, 15 मंडळी बसतात, आणि मग त्या दोघांचं सगळं तिथे पाणीपत होतं.
म्हणजे एवढीशी गोष्ट असते एवढीशी ती गोष्ट एवढी असते. व्हायला वेळ Correct. लागत नाही. वेळ लागत नाही. Correct. आणि मग कसं होतं, तिथे जरी 10 लोक असली ना, हम्म. त्या 10 लोकांच्या तोंडून ते बाहेर 1000 जणांना कधी स्प्रेड होईल ना ते कळत नाही. अगं काल कुठे गेली होतीस तू, दिसली नाही. एक मसाला मारला जातो. हां. मग ती मैत्रीण तिला म्हणते, अगं तू 2 दिवस दिसली नाहीस कुठे. हम्म. अगं काय सांगू, ते माझ्या भाचीचं असं असं प्रकरण चाललंय. हम्म. झालं तिथे 10-20 लोकांना ते कळालं, म्हणून मी जरा गावी गेले होते. हो. तिथे 10-20 लोकांना कळालं. असं म्हणता म्हणता त्यांचं तिथे बाजार कुठे होतो ना ते त्यांना सुद्धा कळून कळत येत नाही की नाही. आपण काय करतोय. हम्म. म्हणून आमचं असं एक आजचा सिनॅरिओ बघता आमचं एक असं मत असतं हम्म. की तुम्ही, किंवा एक असं ॲडवाईस असतं की तुम्ही प्रोफेशनल्सकडे जाऊन तुम्ही काउन्सिलिंग करा. हम्म. कारण ते तुम्हालाही ओळखत नाही, त्यालाही ओळखत नाही. जसं बरोबर. आपण पहिल्या पॉईंटमध्ये डिस्कस केलं, हम्म. मी अगदी माझी लिसनिंग कपॅसिटी पूर्ण शाबूत ठेवून ती जेवढं काही बोलणार आहे 1 तास 2 तास अर्धा तास ते मी पूर्ण ऐकून घेणार आहे. हम्म. तो जे काही बोलणार आहे ते मी पूर्ण ऐकून घेणार आहे. बरोबर. आणि मग मी माझं मत बनवणार आहे. माझं मत ऑलरेडी बनलेलं नाही आहे दोघांच्या हम्म. बाबतीमध्ये. जसं घरच्या लोकांचं बनलेलं आहे मत हो, की ही हो. अशी आहे, तो तसा आहे हम्म. वगैरे वगैरे. म्हणून बाहेरच्या प्रोफेशनलकडून, प्रोफेशनल काउन्सिलरकडून, आणि तेही काउन्सिलर आता सर्टिफाईड प्रोफेशनल असावेत, आणि त्यांच्याकडून तुम्ही काउन्सिलिंग करून घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. म्हणून शक्यतो घरातल्या मिटिंगा, हम्म. आणि मग ह्या सगळ्या मिटिंगा संपतात, हम्म. आणि जसं आपण मगाशी बोललो की एक धागा उरतो. हम्म. बाबा आपण एवढ्या मिटिंगा केल्या, 4-4दा भेटलो, बोललो, हो. पण काय सुधारणा होत नाहीये, तुमचे हम्म. संबंध काही सुधरत नाहीयेत. हम्म. तुम्ही सरळ आपल्या काउन्सिलरकडे जा हो. आणि त्याप्रमाणे करा. हम्म. पण नाही, तोपर्यंत गोष्टी खूप फाटलेल्या असतात की ज्याला पॅच लावणं आता शक्यच होत नाही. खरं. आणि असं पूर्वीच्या काळी म्हटलं जातं, पूर्वीच्या काळी काय आत्ताही म्हटलं जातं की जेव्हा गोष्ट ही आपल्या बेडरूमच्या आतपर्यंत सीमित आहे, की जी बेडरूमच्या बाहेरही आली नाहीये, हम्म. घराच्या 4 भिंती तर मी म्हणतच नाहीये, जी गोष्ट बेडरूमच्या भिंतीच्या बाहेर आली नाहीये, बेडरूमच्या दाराच्या बाहेर अजून कळलेली नाहीये, हम्म. ती गोष्ट सुधारणेला वाव आहे. हम्म. जेव्हा ती गोष्ट तुमची 4 भिंतींमध्ये बाहेर येते आणि रूमच्या बाहेर येऊन ती 4 भिंतींच्याही बाहेर जाते, हम्म. त्यावेळेला तिथे सुधारणेला वाव खूप कमी असतो. कमी असतो. खरं आहे. आणि कुठेतरी नात्यांमध्ये असा प्रकार होऊ शकतो की समजा एखाद्या आत्याला त्या व्यक्तीसोबत काहीतरी एक प्रकारचा अनुभव आलेला असणार आहे पास्टमध्ये, की बाबा ती चिडकीच आहे किंवा तो चिडकाच आहे, असा एक ग्राह्य त्या व्यक्तीबद्दल धरला जातो. आणि ती व्यक्ती समजा त्या आत्याकडूनच जर काउन्सिलिंग घ्यायला गेली तर ती म्हणा, अगं तूच तर चिडकी आहेस, हो, बरोबर. किंवा तो ओव्हरऑल जो रिझल्ट येणार तो तिच्या बाजूने एक प्रकारे बायस्ड होणार करेक्ट, की बाबा हां ही चिडकीच आहे त्यामुळेच तसं झालं. तसंच होणार. पण बरोबर. अशा गोष्टी न करता काउन्सिलिंगकडे थेट जाणं काउन्सिलिंगची कधीही मदत चांगलं. घ्यावी, कारण ते तुम्हाला न्यूट्रल राहून तुम्हाला तुमचे मार्गक्रमण करण्यासाठी तुम्हाला काही वेगवेगळ्या टिप्स सांगणार आहेत. बरोबर. जेव्हा दोघांमध्ये वाद सुरू होतो तेव्हा त्या वादाला शांत कशा प्रकारे करावे? ॲक्च्युली त्याचे ना खूप छोटे छोटे टेक्निक्स आहेत, हम्म. दोघांचे वाद कसे शांत करावेत त्याच्यासाठी. हं. समजा सकाळी सकाळी काहीतरी कशावरून तरी भांडण झालं, हं. खूप भांडण झालं दोघांचं, हा खूप बोलला किंवा ती खूप बोलली. हम्म. फक्त एकच करायचं असतं, जेव्हा आपण एका छताखाली राहतो, मग ते कुठलंही नातं असो, नवरा बायकोचं असो, आईचं आणि मुलाचं असो, वडिलांचं आणि मुलाचं असो, कुणाचंही नातं असो, जिथे 2 भांडी आहेत ती एकमेकांना लागणार आहेत, आवाज होणार आहे. बरोबर. त्यावेळेला दुसऱ्या पार्टनरने शांत राहायचं. मी शांत राहून मी कमी झाले किंवा याने मला खाली दाखवलं असा विचार तिथे करायचा नाही. किंवा प्रत्युत्तर द्यायलाच हवं असं काही द्यायलाच नाही. हवं असंही काही नाही. हो, प्रत्युत्तर तुम्ही जरूर द्या. हं. हे मी पुढे सांगतेय की प्रत्युत्तर तुम्ही केव्हा द्या. हं. मला असं अजिबात म्हणायचं नाही की तुम्ही जे तो म्हणतोय किंवा ती म्हणतेय ते निमूटपणे ऐकून घ्या आणि अजिबात बोलू नका, हेही मला म्हणायचं नाहीये. हं. कारण अन्याय सहन करणारा हा हं. अन्याय जो करतो त्याच्यापेक्षा जास्त गिल्टी असतो असं म्हटलं जातं. बरोबर. म्हणून तुम्ही अन्यायही सहन करू नका. हम्म. फक्त त्याला एवढंच सांगा किंवा तिला एवढंच सांगा, ठीक आहे, तू जे 15 मिनिटापासून तुझी जी तंतन चालली आहे हं. ती मी ऐकून घेतलेली आहे, यावरती मला आत्ता काहीही बोलायचं नाहीये. अच्छा. मी ऑफिसला जातो, तू तुझ्या ऑफिसला जा, संध्याकाळी आपण याच्यावर चर्चा करूया, संध्याकाळी आपण बोलूया. हम्म. संध्याकाळी आल्यानंतर त्या 4 भिंतींच्या आत घरामध्ये हम्म. आणि त्या माहोलमध्ये तो विषय परत काढायचा नाही. संध्याकाळी छान तुम्ही मेसेज टाकून ठेवा दुपारीच की आपण कुठेतरी छान संध्याकाळी घरी आल्यानंतर बाहेर आउटिंगला जाऊया, कॉफीला जा. कॉफीला जा, आउटिंगला जा. मी तर म्हणेल कॉफीला पण नको, आजूबाजूला कोणीच लोक नको आपल्या. हम्म. जेव्हा आपण भेटतो ना, जेव्हा आपण ह्या गोष्टींवर बोलतो ना, हम्म. आपल्या आजूबाजूला फक्त छान निसर्ग आहे का बघा. हम्म. कारण निसर्गामध्ये एक खूप पॉझिटिव्हिटी आहे की बरोबर. जी तुमच्याकडे येत असते. कारण तुम्ही जरी कॉफीला गेला, तुमच्या आजूबाजूला अशीच निगेटिव्हिटी घेऊन लोक बसलेली आहेत, तुमच्या आजूबाजूला तोच औरा तयार होणार आहे. हम्म. त्यापेक्षा तुम्ही जिथे दोघंच आहात छान जा, तिथे टाइम स्पेंड करा. हम्म. आणि मग सकाळी ज्या ज्या गोष्टींवरून भांडणं झालं होतं हम्म. त्या गोष्टींवरून तू मला सकाळी असं बोललास
किंवा तू मला सकाळी असं बोललीस, तू हे असं बोलू शकली असतीस ना. बरोबर. हे तू शांतपणे, माइल्डपणे तू बोललास तर मी पण तुझा रिस्पेक्ट करेन. हं. आज तू बोलला, उद्या मी तुला तेच बोलेन. ह्या खरं आहे. सगळ्या गोष्टी आपण संध्याकाळी शांतपणे जेव्हा मे बी काही बऱ्याच वेळेला असं होतं, की संध्याकाळी आल्यानंतर अरे जाऊ दे राव, ते सकाळी माझं काहीतरी चुकलं बरं का. मी त्या आपलंच आपल्याला ऑफिसच्या रिअलाइज होतं, हां, की अरे एक्झॅक्टली. मी हे बोलायला नको पाहिजे होतं. दिवसभरात आपण जसं आपण मगाशी बोललो, की आपण हं. आपलं स्वतःचं जज असतो. हो. मीच दिवसभरात विचार करतो, खरंच मला सकाळी एवढं हायपर व्हायची गरज होती का? हं. ती तर शांतपणे तिने ऐकून घेतलं. माझा बीपी शूट झाला, मी हायपर झालो. हो ना. आल्यानंतर तासभर ऑफिसमध्ये मी परफॉर्म नाही करू शकलो. हं. त्रास जो काही झाला तो ओव्हरऑल मलाच झाला. आणि कुठेतरी गोष्ट एवढी प्रोडक्टिव्हिटी मोठी पण होती कमी का? होते आपली. गोष्ट एवढी मोठी होती का? अजिबात नव्हती. हो ही ना. आपल्याला रिअलायझेशन होतं आणि संध्याकाळी जाईपर्यंत ते सगळं निवळलेलंही असतं. हं. छान फिरायला जाता तुम्ही आणि तिथे ही गोष्ट डिस्कस करता. तर या पद्धतीने की ज्या वेळेला तुमचं असं काही होतं, हं. आपल्यामध्ये असं काही होतं, त्या भिंतीमध्ये करू नका. 4 भिंतीमध्ये मुलांच्या समोर तर अजिबात नाही. हो. मुलं जेव्हा तुम्हाला भांडताना बघतात, त्यावेळेला त्यांच्यावरती पण तोच इम्पॅक्ट होतो आणि म्हणून आज अशी काही पिढी तयार झाली आहे, की मला लग्नच करायचं नाहीये. कारण बापरे! माझ्या आई-वडिलांना मी आयुष्यभर भांडताना बघितलंय. हं. त्याहीवरती खूप छान पॉडकास्ट बनवू शकतो, की लग्न करायचंय त्यांना की नाही करायचंय. हं. हाही आता एक मोठा मुद्दा झालाय. मुलं तर नको खरं आहे. इथपर्यंत तर पोहोचलेली आहेत. छान आहे ना, मी राहतोय एकटा, मला हं. लग्न करायची गरज नाहीये. इथपर्यंतही मुलं पोहोचलीत. त्याला कारण हेच आहे, की बरोबर. ज्यांनी आयुष्यभर 18, 20, 25 वर्ष मुलं आई-वडिलांना भांडतानाच बघितलंय. हो ना. तर या गोष्टीमुळे सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि ते आपणच हं. आपलं काउन्सिलिंग स्वतःचं करून ते रिझॉल्वही करू शकतो. हं. आता मॅरेज काउन्सिलिंग दरम्यान दोन्ही कुटुंबातील व्यक्तींची उपस्थिती असणे आवश्यक आहे का? हो, नक्कीच. हं. कारण जसं आपण म्हणतो आणि बोलतो, की लग्न हे फक्त दोघांचं नाही आहे. हं. तर त्या दोन्ही कुटुंबाचं ते लग्न आहे. हं. ते दोघं जण त्या कुटुंबामध्ये सामावले जाणार आहे. हा पण तिच्या कुटुंबात सामावला जाणार आहे. हं. ती पण याच्या कुटुंबात सामावलं जाणार आहे. बरोबर. म्हणून शक्यतो आधी आम्ही दोघांचं काउन्सिलिंग करतो. हं. तिथे रिझॉल्व्ह होण्यासारखे प्रॉब्लेम्स असतील, फक्त दोघांमधलेच असतील, हं. तर मग गरज पडत नाही बाकीच्या लोकांना इन्व्हॉल्व करण्याची. पण जेव्हा त्याची किंवा तिची आई तिथे मध्ये येते, हं. की हो हा मम्माच बॉयच आहे, हं. हा नेहमी मम्माचंच ऐकतो, कुठलीही गोष्ट मम्माला विचारूनच करतो, हं. काही नवीन आणलं की तो मम्मालाच दाखवतो, मला नंतर दाखवतो. मग त्यावेळेला मला तिथे त्यांना बोलवण्याची गरज पडते, हं. की आता तुम्ही त्याला सांगा, तुम्ही तुमच्या मुलाला सांगा, की राजा तुझ्या प्रायोरिटीज आता बदललेल्या आहेत. बरोबर. कालपर्यंत मी तुझी पहिली प्रायोरिटी होते आई हो. म्हणून. आज तुझी प्रायोरिटी मी सेकंड आहे. हं. म्हणून तुझी जी पण काही तुझा सक्सेस आहे, तो माझ्याशी शेअर करण्याच्या आधी तू तिच्याशी शेअर केला पाहिजेस. बरोबर. जी पण गोष्ट आहे तू तिच्या बाजूने उभी राहायला पाहिजेस. माझ्यासाठी उभे राहायला पप्पा आहेत. हं. त्यामुळे आता तुझ्या प्रायोरिटीज तुला बदलल्या पाहिजे. हे तुम्ही मुलाला सांगितलं पाहिजे. होतं उलटं. आई हो. काय म्हणते मुलाला, हं. "अरे ती कालची आली आणि मग आता सगळं तू तिच्याशी शेअर करणार. आता तुला आई-वडिलांची काही किंमत नाही राहिली आहे. तू हं. अगदी म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की जोरू का गुलाम झालायस वगैरे टाईप." तर मला वाटतं, की जरूर त्याने जोरू का गुलाम व्हावं मुलाने आपला संसार टिकवण्यासाठी. कारण आई-वडिलांचा संसार करून झालेला आहे. मग त्या केसमध्ये आम्हाला तिथे त्यांना बोलवायला लागतं. हं. पण टचवूड वडिलांचा इंटरफेअर खूप कमी असतो. कमी असं. कारण ते मुळात घरातही कमी वेळ असतात. आईला त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या असतात, म्हणून आईचा इंटरफेअर जास्त तर म्हणून कधी कधी इन्व्हॉल्व करायला लागतं. हं. दुसऱ्या बाजूला काय होतं, की तिच्या आईला का इन्व्हॉल्व करायला लागतं, ही कधीतरी सासू बाहेर गेलेली असेल आणि मग काहीतरी करायचं आहे, भाजी करायची आहे म्हणा किंवा हं. काहीतरी करायचं आहे म्हणा, हं. आईला ती फोन करणार, मम्मा मला हे करायचं आहे ग, कसं करू? अच्छा तू स्वयंपाक करतेस का? मग तुझी सासू कुठे गेली? हं. अच्छा हो त्या अगं बाहेर गेल्यात जरा मूव्हीला गेल्या. हं. अच्छा म्हणजे त्या मूव्हीला गेल्या आणि तू स्वयंपाक करतेस. बघ बरं का बाई जरा सांभाळून राहा. बापरे! हा डोस न कळत तिला पाजला जातो हं. आणि मग तिलाही कळतं की हो राव बरोबर आहे, सासू मूव्हीला गेली आणि आपण घरात काम करतोय, स्वयंपाक करतोय. अरे! तिचं वागणं बदलतं तिथे हं. घरामध्ये. मग त्यावेळेला तिने तुम्हाला जो पदार्थ विचारला आहे ना तेवढंच फक्त तिला सांगा. बाकीच्या ना. कुठल्याही चौकशा किंवा बाकीचे कुठलेही तिला डोस पाजू नका. त्यामुळे मग त्याला वेगवेगळे फाटे फुटत जातात. हं. अशा वेळेला आम्हाला तिथे पालकांना इन्व्हॉल्व करण्याची गरज पडते. खरं आहे. बऱ्याचदा मॅरेज काउन्सिलिंग हे ऑनलाईन घेतले जाते किंवा ऑनलाईन केले जाते. तर ते कितपत योग्य आहे? हे ऑनलाईन वगैरे ज्यावेळेला आपण कोविडमध्ये होतो हं. त्यावेळेला आम्ही पण केलेत, बरेचसे केलेत त्यावेळेला. अच्छा. कारण त्यावेळेला हा ऑप्शनच नव्हता, हं. की समोर जाणं, बसणं, आपले प्रॉब्लेम शेअर करणं. हो. त्यामुळे त्यावेळेला ते ठीक होतं. तो हं. एक परिस्थिती की वो मांग थी असं आपण म्हणू शकतो हं. आणि म्हणून आपण त्यावेळेला ऑनलाईन केलं. हं. पण आता ऑनलाईनपेक्षा माझ्या मते ते तुम्ही समोरासमोर जेव्हा बसता, ऑफलाईन जेव्हा तुम्ही समोर जाता, त्यावेळेला ते काउन्सिलिंग जे आहे ते मोर इफेक्टिव्ह ठरतं. बरोबर. याच्यामध्ये 2-3 गोष्टी होतात.
तो समोरचा माणूस जेव्हा तुम्ही बोलताय म्हणजे काउन्सिलर ऐकतोय आणि तो जो समोर आपल्याकडे क्लायंट आलेला आहे तो बोलतोय, त्या क्लायंटला कळतं की मी जे काही जीव तोडून बोलतोय माझ्या आयुष्यात हा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे. हो. याच्यासाठी ह्या काउन्सिलरसाठी हा मे बी छोटा असेल, याच्याकडे असे दिवसातले 10 येत असतील, पण माझं म्हणणं त्याने व्यवस्थित ऐकून घ्यावं. पूर्ण अटेन्शन जे काही तास 1.5 तास आहे, ज्याच्यासाठी मी याला पे करणार आहे, तर तो वेळ त्याने मला द्यावा, मला ऐकण्यासाठी द्यावा. हे तो समोर बसून तिथे बघू शकतो. होतं काय, जर तुम्ही ऑनलाईन केलं, कुणीतरी बाजूला फोनवर काहीतरी करत असतं. हो. माहीत नाही काय करत असतात. काहीतरी कुणीतरी बाकीची कामं करत असतात आणि त्यामुळे तो तुमच्या त्या मुद्द्याला कितपत सिरियसली ऐकतो हे तुम्ही नाही त्याला जज करू शकत. बरोबर. जेव्हा तुम्ही ऑफलाईन समोरासमोर असता किंवा त्या काउन्सिलरलाही त्या समोरच्या माणसाला खूप चांगलं जज करता येतं की त्याचे बॉडी लँग्वेज, त्याचे हावभाव, जर का त्याच्यामध्ये तो गुण असेल, चिडका आहे, मग त्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्याच्या हावभावावरून कळतं की हो खरंच हा चिडका आहे. म्हणजे तिची जर कंप्लेंट असेल की हा चिडका आहे तर खरंच हा चिडका आहे, हे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं. त्याच्या बोलण्याच्या ट्युनिंगवरून कळतं आपल्याला की बरोबर. समोरची व्यक्ती कशी आहे, किती पोलाईट आहे. म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्यापैकी मी तर प्रेफरन्स असा देते की ऑफलाईनच ते व्हावं. समोरासमोर बसून तुम्ही ते डिस्कस करावं. आणि ते काउन्सिलिंग ही आता तुम्ही एखाद्या प्रोफेशनल सर्टिफाईड पण आता खूप आहेत हो. की जे तासावरती काउन्सिलिंगचे कोर्सेस करतात. 15 तासाचा कोर्स केला, 20 तासाचा केला किंवा 1 महिन्याचा केला, 3 महिन्याचा केला आणि आम्ही सर्टिफाईड काउन्सिलर झालो. त्या काउन्सिलरकडून पण तुम्ही काउन्सिलिंग करून घेऊन तुम्हाला त्यातून कितपत आउटपुट मिळेल, आय एम डाऊटफुल. बरोबर. आमच्यासारखी जी लोक आहेत, आम्ही 1 वर्षाचा डिप्लोमा केला आहे काउन्सिलिंगमध्ये. आम्ही तिथे फील्डवर जाऊन ते सगळे रूटपर्यंत आम्ही त्याचा स्टडी केलेला आहे. हो. तर म्हणून जेव्हा पण कुणाला तुम्हाला याची गरज पडू नये आणि गरज पडलीच तर तुम्ही तो काउन्सिलर जेन्युइन आहे का आणि तो कितपत कॅपेबल आहे त्याच्यासाठी, हे सगळं बघूनच तुम्ही ते काउन्सिलिंग सेशन त्याच्याकडे करावेत, असं माझं एक आव्हान राहील. अच्छा. मॅरेज काउन्सिलिंग संबंधित सविस्तरपणे आम्हाला माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद प्रिया. तुम्हीच मला आज माझे विचार लोकांपर्यंत पोचवण्याची, ऊहापोहाच्या माध्यमातून जी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभारी आहे. ऊहापोहासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि असे अजून तुमच्याबरोबर बरेच हो. पॉडकास्ट करायला मला आवडतील आणि ते आपण करूया. हो, आम्हाला पण नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच. इथे आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.